तर आज आम्ही जाणार आहोत गिरगाव चौपाटीला गणपतीचं विसर्जन बघायला. आम्ही यश, मी, विराज आणि साहिल आम्ही चौघं जाणार आहोत ब्लॉगमध्ये गिरगाव चौपाटीला गणपती बघायला. गणपतीचं म्हणजे विसर्जन बघायला आम्ही मुंबईच्या राजा खूप मस्ती करणार आहोत. तिकडे खूप काय काय खाणार आहोत. आता तिकीटकडे गेलो, ट्रेन पकडायची लगेच 12:09ची, तर लगेच आता आम्ही जातो. मग खूप मजा करणार आहोत. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता स्टेशनला आलेलो आहोत, दाखवू शकतो का नाही. हा बघा स्टेशनला आलो आहोत, आता जातो लगेचच. तिकीटकडे गेले आहेत यश आणि साहिल दोघं, आणि आम्ही तो इकडे आहोत. लगेच जातो आम्ही. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला गिरगावलाच भेटू डायरेक्ट. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्टेशनमध्ये. येस, गिरगावला तर समोर जायचं. गणपती बाप्पा ढोल पण वाजत आहेत. चला रे, आलो. पोहोचलेलो आहोत. आता आम्ही जातो बीचवर फोटो काढायला. सगळ्यांच्या कोंबड्या दाखव ना. तर बीचवर जातो जरा फोटो काढायला. मस्तपैकी घरात जरा कॉल करतो की बाई पोचलो म्हणून, टेन्शनमध्ये येतील. तर कॉल करतो लगेच आणि सांगतो मला लगेच काय काय झालं आहे. पुन्हा चौपाटी आहे, पुन्हा चौपाटी खाली खाली आहे ना. अरे भाई भाई पूर्ण सगळं कडक आहे. पोलीस सगळ्यांकडे. अरे हे बोल नेव्ही कोण आहे? ते नेव्हीवाले कोण आहेत? एंट्री आहे आपल्याला. एंट्रीचं आहे तो, हे लोक जातात म्हणून त्या मुंबई एवढे सेफ आहे ना, बेंगलोर सारखी नाही. इकडून झालं यश, इकडे आपण लालबाग राजी ट्रॉली ती दिसली, ती बघ दिसली. ते जवळ आहे ट्रॉली बघ समोर, ती दिसते काय ट्रॉली? ती बघ लालबागच्या राजाची ट्रॉली. आरती चालू सगळीकडे आता. श्रद्धा पाहिजे रे. अरे भाई हे बघ रे, आता काहीतरी फील आली बीचची. वाव रे, हे बघ इकडेच थांबू मी तो बोलतो भाई. सगळीकडे नको दिसतो तुम्ही आपल्याला. काय बोलतोस? जास्त दिसत नाही रे इकडून बरोबर. थोडं काय रे, एक सिनेमॅटिक काढ नाही इथून असा. विरा जाऊ नको रे, तुझ्या मम्मीने काळजी काय सांगितली मला. सँडल गेली पूर्ण. पाणी उडवू नको फक्त, एवढं काम कर. सँडल पूर्ण गेली रे. आपला फोटो काढला एक. हे थांब ना, आले अजून एक केला हॉटेल ना. भाई रे हट. नाही एवढी नाही, बघ ना काय येते रावत. फोटो काढले, सँडल पूर्ण गेलेली आहे आमची कामातून. पोलिसांनी आम्हाला भगवलेला आहे इकडून. पूर्ण इकडे मस्त फोटो काढले. पूर्ण मस्त व्ह्यू आहे इकडचा. खूप साऱ्या जणांच्या बोटा, लालबागच्या राजाचा. चला चला विराज काय आहे रे खतरनाक. तो चॅनल बघणार भारत अरे पण भाई कसं जातोय खतरनाक आहे रे इथं. विराज वगैरे कसा आहे तुम्ही? कसा आहे? कसे आहात रे? बघायला चौपाटीला. हे बघा काय आलं आम्हाला हाकलवला. आमची चप्पल जात लिटरली किती कुठं रे. डार मारली आमची बाई. सँडल जाता जाता वाटलं खरंच. गिरगावचा राजा बघूया का. पहिला गणपती आजचा, पहिला गणपती आजचा. 98 वर्ष झाली विराट.
राजा बघितलेला आम्ही. गिरगावचा राजा बघितला, चांगली गोष्ट आहे. अजून खूप काही आमचं बघायचे आहेत. सध्या आता आम्ही पोट भरणार आहे आमचा. काय बर्गर खायला गेला ना तो पण तेवढाच भेटणार तुम्हाला. हा अरे हा पाणीपुरीमध्ये पण बाई पोट नाही भरणार. हा तेच ना, 3 एवढं काय त्याच्यामध्ये तर एवढ्या तरी खायला भेटतं. पहिला डोसा खाऊया, कसा बघूया. 2 घेतले. पहिला डोसा. हा कुठे उभा राहणार? हा ठीक आहे. पहिला डोसा खातो. मागितला दुसरा पहिला तो बोलतोय डोसा. टेस्ट कशी होती विराज? काय बोलतोय? टेस्ट मस्त होती. तिकडं होता खूप कडकवाला. 110 वर्ष विराज. 110 वर्ष 110 वर्ष आणि रे 110 वर्ष असून पण एवढा छोटासा एकदम पारंपरिक पद्धतीने गणपती आणतात ना. बाउंड्री आहे पुढे काढायचं. बोललो भारत काढू, लांबून पाय बोलतो. चिंतामणी कशा जुना आहे गणपती हा. 4 ना का 80 रुपये आले. हा चालतं ना, बोलतोय ना चांगला का भेटलं ना. मग ठीक आहे योग्य पकड. ठीक आहे पकड पकड. अरे हे पकड पाहिजे. एक काढ असं पकड ना. पकड एक शॉर्ट घे. दुसरी गोष्ट घेतली चोकोबार. विराला दात खूप दुखत होता. ताईला तर उभा राहूया. माझा व्हिडिओ कॉपीराइट स्ट्राइक नाही येणार ना भाई. रिफ्रेशिंग वाटतं, पुन्हा रिफ्रेशिंग वाटतं. यापुढे जेवढ्या आम्ही गोष्टी खाल्ल्या ते सगळं फ्रीमध्ये आहेत. त्याच्यासाठी आम्ही 1 पण रुपये दिले नाही. आम्हाला काय काय गोष्टी भेटल्या ते तुम्ही तर पुढे बघतच राहा. गिरगावचा आता इकडे बसलेला पाय पाडे राहूया आता. चल थँक्यू. 2 रुपयाची. अरे बाबा बोल 2 रुपयाची. अरे कटे कुठे जात आहे? पाणी आहे तिकडे, पण पाणीच आहे. तिकडे जाऊया. एवढा खाल आवड्या. अजून एक फ्री भेटला काहीतरी.
मस्त एकदम तिघांनी घेतलं. कारण माती लागली. माती लागले अरे हे बघ बघ केस हे आहे, कचरा आहे झाडूचा, माती लागली. खात पाहिजे तसं खायचं. काय करणार आता भाई? तेच मजबुरी आहे. फोटो काढ ब्लॉग मध्ये टाकतो. किती काय काय घेतो बाई, खूप काय काय घेतलं. खाया मला फ्री मध्ये भेटले पैसे. अरे बाबा रे, थांबे थांब. अंडा नका दादा नको नको. भाई पोट एक्सप्लोड होईल आपला. दुसरी पोट भरला नाही माहिती. खूप काय खाल्लाय. अरे वडापाव गणपती भेटला अजून नाही. खतरनाक गणपती आहे. चल ना आता. पुढे ना कुठे दुकान नसतं मी सांगतो बघ. मला खायचं मन करतंय. पोट भरलंय. तर तुम्हाला इकडे एक प्रश्न पडला असेल ना की साहिल सारख्या दुकानात जाऊन काय मागत आहे. आम्ही काही मागत नव्हतो. आम्हाला एक पिशवी पाहिजे होती, कारण की आमच्याकडे खूप साऱ्या फ्रीच्या वस्तू होत्या. फ्रीच्या वस्तू जसं की आमच्याकडे 8 बिस्किटं होती. लिटरली 8 बिस्किटं फ्रीची. 8 बिस्किटं, 3 पॉपकॉर्न आणि 2-3 पाण्याच्या बाटल्या होत्या. ते ठेवण्यासाठी आम्हाला एक फ्री पिशवी पाहिजे होती, पण ते भेटली नाही. मग आम्ही 2 दुकानात गेलो तर नाही, मला हाकलून दिला. तिसरं दुकान गेलो तिकडे आम्हाला काळ्या कलरची पॉलिथिन भेटली. त्याला आम्ही सगळं सामान ठेवू शकलो नाही, कारण की जर ते सगळं सामान ठेवलं असतं तर ती पिशवी फाटली असती. तर आम्ही जेवढं होऊ शकतो तेवढं हलक्या वस्तू त्यात टाकल्या बिस्किटासारख्या, आणि पुढे काय ते तुम्ही एकदा बघाच. एवढंच नाही पुन्हा. एवढा सामान ह्याच्यात होता. भाई साहेब अजून कुठे आहे काय? छत्री बित्री बघ, छत्रीमध्ये बघ भाई. कुठे लपवले भाई. भरली पिशवीचा लागलाय. खिशाने जेवढे वस्तू ठेवू शकतो आम्ही त्या पिशवीवर ठेवून आम्ही जात होतो. तेव्हा आम्हाला एक माणूस भेटला. हा माणूस ज्याने आम्हाला एक कागदी पिशवी दिली जी फाटू शकत नव्हती, आणि ती पिशवी घेऊन आम्ही खूप खुश झालो, कारण की आता जेवढं सगळं सामान होतं तेवढं आम्ही सगळं त्याच्यात ठेवू शकलो होतो. तुम्ही असं पण बोलू शकता की आम्हाला गणपती बाप्पाच पावला, कारण की आम्ही ऑलमोस्ट अर्धा तासापासून आम्ही शोधत होतो पिशवी आणि आम्हाला भेटत नव्हती. पण जेव्हा भेटली तेव्हा जेवढं सामान होतं तेवढं टाकून आम्ही निघालो. आणि निघायला विराज काय बोलला तुम्ही? अरे भाई बरोबर आहे. विराज भाई चायचा बंदोबस्त 2 दिवसाचा झालेला आहे. विराज गणपती बघायला आपल्याला. पकड ना. पिशवी ठेवा. हे टाकली पिशवी ती मगलर गेलाय. मग काय झाला भाई? बॉटल घ्या फक्त. बिस्किट पण घे. बिस्किट पण घे. चलो बिस्किट पण घे. भाई साहब रे, भाई साहब रे. अरे काढला ना भाई. आम्ही पूर्ण फिरलो. आता खूप जोराचा पाऊस आला आहे. तो छत्री आम्ही आहोत, पूर्ण छत्री चालले आहोत. आता पूर्ण पाऊस पडला. तर फक्त मोठ्या गणपतीच्या तुम्हाला दाखवीन शॉर्ट्स. पूर्ण मजा आली आहे. मग रिव्ह्यू
भाई शेवट तुझ्या पुढचं मला विचारतो. रिव्ह्यू ट्रेनमध्ये देऊ आम्ही. नंतरच भेटूया. तर माझ्यासोबत आता एक प्रॉब्लेम होणार होता, कारण जोरात पडणाऱ्या पावसामुळे यश, विराज आणि साहिल घरी गेले आणि मला अजून गणपती बघायचं मन होतं. म्हणून मी काकाला माझ्या मेसेज केला आणि काका आला पण. बट एक प्रॉब्लेम झाला की काकासमोर मी लॉग काढू शकत नव्हतो, कारण त्याला अजून माहीत नाही की मी यूट्यूब चालवतो आणि जर त्याला माहीत पडलं तर त्या रिॲक्शन काय असेल हे मला माहीत नव्हतं. म्हणून मी त्याला न सांगताच लॉगिंग केली. म्हणून मी पुढे माझा आवाज नसेल पण सर्व गणपतीचे शॉर्ट दिसतील विथ सॉंग्स. आणि मी जिकडे थांबलेलो, जिकडे खूप गर्दी वाढलेली, कारण मुंबईचा राजा येणार होता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आता, तुम्हाला कळेल. आणि प्लीज व्हिडिओला लाईक तर करूनच जा आता, एवढेच थांबलेत तर.